नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील दीपज्योती मालिकेत सुभद्रा ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार यांना तुम्ही ओळखताच. पण तुम्हाला माहीत आहे का की इंग्रजी माध्यमातून शिकलेली ही मुलगी मराठी इंडस्ट्रीची स्टार कशी बनली? चला जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायी प्रवास. शलाका पवार यांचे बालपण बदलापूरमध्ये गेले. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे त्यांना मराठी बोलता यायचे पण वाचता येत नव्हते. पण अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे आजोबा आणि ज्येष्ठ रंगकर्मी रवी भाटवडेकर यांनी त्यांना मराठी शुद्ध बोलण्याचे, संवाद फेकीचे आणि लांबलचक वाक्य पाठ करण्याचे उत्तम धडे दिले. शलाका यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती यदा कदाचित या तुफान गाजलेल्या नाटकामुळे. या नाटकात त्यांनी साकारलेली द्रौपदीची भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर कारे दुरावा, गोट, ऑलमोस्ट सुपर संपूर्णम अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या त्या दीपज्योती मालिकेत सुभद्रा म्हणून घराघरात पोहोचले आहेत. यदा कदाचित नाटकाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते संतोष पवार यांच्याशी शलाका यांचा विवाह झाला. आज त्यांच्या सुखी संसाराला 20हून अधिक वर्ष झाली आहेत. शलाका पवार या केवळ एक चांगल्या अभिनेत्रीच नाही तर अत्यंत जिद्दी कलाकार आहेत. एकदा एका अपघातात त्यांच्या पायाला तब्बल 18 टाके पडले होते, पण तरीही त्यांनी नाटकाचे प्रयोग थांबवले नाहीत. रंगमंचावर एका जागी बसून त्यांनी प्रयोग पूर्ण केले. अशा या जिद्दी आणि गुणी अभिनेत्री शलाका पवार यांचे कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडते? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.